दिवसापासून तुम्ही विचारत होता ना गोरसेची मॅच कधी आहे, गोरसेची मॅच कधी आहे, गोरसेची मॅच कधी आहे. यस, चॅट बॉक्स वर आता नक्कीच सांगणार आहे. गोरसई बीची मॅच आता चालू झालेली आहे आणि त्याच्या समोर मीरा भाईंदरचा सर्वोत्तम संघ उत्तन बॉयज, उत्तन नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर सूरज केणे, नॉन स्ट्राईकला असेल संदेश केणे. ऑफ साइडला खूप चांगला स्लाइस बॉल जातोय, स्वीपर कव्हर सीमारेषा पार, मिळतोय चौकार, 4 धावा. थँक्यू. 6 बॉल मध्ये 6 षटकार खेचणारे तुम्ही फलंदाज पाहिले असतील, 6 बॉल मध्ये 7 चौकार खेचणारे तुम्ही फलंदाज पाहिले असतील. पण हा जो फलंदाज सूरज केणे काही दिवसांपूर्वी 8 बॉल मध्ये 8 चौकार खेचणारा फलंदाज वडगडच्या टुर्नामेंट मध्ये हा ठरलेला हा कीर्तिमान त्याच्या नावावर त्याने केलेला आहे. धावसंख्या 6 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्याच्या वरून बॉलला बाहेर काढले, दर्जेदार स्क्वेअर कट बॉल घेऊन बोज घेऊन सीमारेषा पार, मिळतोय चौकार, 4 धावा. बॅक टू बॅक 2 आलेत. मला गेला आठवडा आठवतोय जेव्हा मी त्यास कॉमेंट्री करत होतो आणि बॅक टू बॅक 8 आले होते चौकार. आता हे 2 चौकार आले सूरज केणेच्या बॅट मधून. धावसंख्या जॉय 11 गोरसई बी टीमची 10 धावा. वॅलेरियन गोविंद स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक काय मिडॉन मध्ये पायाच्या सहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न, आलेत बॅक टू बॅक 3 चौकार, 4 धावा. तर सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांच्या वतीने 3 चौकारांसाठी सूरज केणेला मिळणार आहेत 1000 रुपये. बॅक टू बॅक 3 खेचलेत. धावसंख्या 14 झाले. वॅलेरियन गोविंद राऊंड विकेट. फुललेचा बॉल होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह आलाय, 1 2 3 4 बॅक टू बॅक 4था बॉलवर 4था चौकार. मी या अगोदरच पहिल्या चौकारानंतर तो रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा तो रेकॉर्ड या ठिकाणी रिपीट होतोय का त्याच दिशेने मात्र फलंदाजी सूरज केणेची आहे. एरियल रूट न घेता मात्र विथ ग्राउंड हे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाते ती म्हणजेच 18 या आकड्यावर शेवटचा बॉल वॅलेरियनचा. पुन्हा एकदा स्क्वेअर आहे तो विकेट. बॅक टू बॅक 5वा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने लगातारच्या 5 बॉलवर 5 दर्जेदार चौकार. एका षटकाची समाप्ती आणि एका षटका समाप्तीनंतर जॉय 11 गोरसई बी टीमची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 22वा. सन्माननीय अंकुशजी पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. सन्माननीय नामदेव रघुनाथ म्हात्रे साहेब यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. तसेच सन्माननीय अनंतकृष्ण पाटील यांचं देखील आगमन, हार्दिक स्वागत. सोबत निळकंठ पांडुरंग पाटील साहेबांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा लगातारच्या 4थ्या दिवशी तुमच्यासाठी आम्ही सीट रिझर्व करून ठेवली होती. आम्हाला ठाऊक होतं तुम्ही येणार आहात, त्यामुळे ते सीट्स तुमच्यासाठी रिझर्व केल्यात. थँक्यू फॉर कमिंग. तर आता पहिल्या षटकाची समाप्ती होते. प्रवेश देवळीकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जॉय 11 गोरसई बी आणि त्यांच्या वतीने देखील या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. मनोज ठाकरे जे गोरसईचे समालोचक आहेत त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 झाले. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय गॉडसन किका. गॉडसन किका हा देखील एक तरुण गोलंदाज आणि हा कॅप्टन्सी करताना किंगस्टन संघाने लगातार 13 फायनल्स जिंकलेल्या होत्या. उत्तनच्या त्या तटावर 15वर मोठमोठ्या स्पर्धा पावसाळ्यामध्ये खेळल्या जातात आणि त्याकडे किंगस्टन हा संघ मात्र दर्जेदार ठरलाय. 13 फायनल्स त्याने लगातारच्या जिंकलेल्या आहेत. माझ्या समोर एस्टन गौऱ्या वन ऑफ द अटॅकिंग बॅटर ऑफ उत्तन तुम्हाला पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. आता डावखुरा फलंदाज संदेश केणे हा देखील एक वेगळाच फलंदाज आहे. बॉडी रोल करून ऑन साइडला हुक करणं ही त्याची खासियत आहे. तर पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये कोणाला यश मिळते, उत्तनला की गोरसई बीला.
तुर्तास धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 धावा. आज मात्र धावांचा पाऊस या मैदानाच्या आतमध्ये पडतोय. हाफ ट्रॅकर आहे, पूल केलाय, क्रॉस बॅटर स्ट्रोक क्षेत्राच्या डीप मधून पुढे येतोय मिड विकेट रिजन मध्ये. जजमेंट थर्ड फोर्थ फिफ्थ. ओहो, हाऊ डिड यू डू दिस? You want to judge the catch, you want to catch this match. पण आता मात्र महत्वपूर्ण फलंदाजाचा झेल या ठिकाणी सुटलाय. एकदा जगल झालं, दोनदा जगल झालं, तीनदा जगल झालं, चारदा जगल झालं, पाचव्या वेळेला मात्र जगल करताना बॉल हातातून निसटलेला आहे आणि मिळते जीवनदान संदेश केणेला. धावसंख्या जाते 24 या आकड्यावर. ऑन साइडला क्रॉस बॅटेड पूल, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मॅक्सिमम ह्यूज बिग ब्लो षटकार. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन. धावसंख्या झालेली आहे या 6 धावाच्या मदतीनं 30 धावा. डॉन पकडणं मुश्किल ही नामुमकिन आहे. सध्याच्या घडीला दोन्ही संघामध्ये एक एक डॉन आहे. एका बाजूला ग्लेन बने, एका बाजूला भावेश पवार. ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉक केलाय, बॉलला उडवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गगल चुंबी, गगल भेदी, दमदार असरदार षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. थँक्यू. मैं हूं संदेश केणे. धावसंख्या 36 वर पोहोचले. जॉय 11 गोरसई बी आणि या ठिकाणी गेविन फर्नांडिस देखील आहे. ते देखील आत्मीयतेने खेळ बघतात या दोन्ही टीमचा आणि त्यांच्यासाठी एक सुखद धक्का हा आहे की सकाळपासून जे संघ चेस करतायत ते जिंकतायत आतापर्यंत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड मिड विकेट रिजन मध्ये ड्राईव्ह केलं जाते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, खूप चांगला स्टॉप फेक करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. थ्रो अचूक आहे आणि कुठेतरी आज पाहायला मिळाला संदेश केणेचा. पोहोचू शकला नाही पॉपिंग क्रीज मध्ये. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना मुझसा दलेर यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो. And new batsman in is अक्षय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो. पवनकडे अजून स्वतःला मागे ठेवते, कारण पवनला माहिती आहे की त्याची जागा कधी आहे, त्याचा क्रम कधी आहे. आणि 6 षटकांचं क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा मात्र क्रमामध्ये बदल होताना आपण गेल्या 4 दिवसांपासून पाहतोय. खूप संघांमध्ये हा बदल तुम्ही पाहिलेला आहे आणि हाच बदल आता जॉय 11 गोरसई बी या संघामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. गोडसन किका, ज्याला विकेटचा शोध घेण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, त्याला मात्र विकेट मिळतोय संदेश केणेचा. पण संदेश केणेने आपलं काम परिपूर्ण केले. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले. 15 धावा करून तो बाद झाला. नवीन फलंदाज अक्षय तुम्हाला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहे. दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. पॉवर प्ले षटक हे दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. राईट ऑफ द विकेट गॉडसन. ड्राईव्ह केलाय बॉलला मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डिरेक्टेड क्रुशियल मोमेंट. लिटिल बिट ऑफ टेन्शन, बट टेन्शन रिलीज होते. जॉय 11 गोरसई बी टेन्शन मुक्त होऊ शकतोय, कारण धावचीची संधी तर चालू आली होती. पण मात्र सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अक्षय पोहोचतोय. धावसंख्या जाते 1 गडी बाद 38 धावा. जॉय 11 गोरसई बी. बघा संघाचं नाव मोठं आहे, नाव टिकवायचंय. उत्तम संघ देखील हार मानणारा संघ नाहीये, कारण ही आमचे कोळी बांधव आहेत आणि मेहनतीचं दुसरं नाव म्हणजे आमचे कोळी बांधव. आणि समुद्र तटावर हवेच्या विरोधात ते सराव करत असतात. तर हा सामना देखील कट टू कट रफ अँड टफ होईल यात तीळ मात्र शंका नाही.
अवे फ्रॉम द बॉडी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. फॉरवर्ड पोझिशन घेतली होती पण मात्र कनेक्शन प्रॉपर करू शकला नाहीये. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले जॉय 11 गोरसे बी टीमची 1 गडी बाद 38 धावा. चला प्रणय पाटील यांनी यायचंय, ज्यांना सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे. ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सूरज कणेचे पारितोषिक नंतर देण्यात येईल कारण तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लगातार 3 बॉलवर 3 चौकार त्याने खेचलेत. लगातार 5 बॉलवर 5 घेतलेत. म्हणजे आता पुढच्या बॉलवर 1 चौकार आला तर 6 बॉल 6 होतील. हुकलाय का? 1 बॉल हुकलेला आहे आणि लगेच आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सगळे बघतायत स्कोर ट्रेंड, स्कोर कार्ड. समोरच TCP लाईव्हची स्क्रीन आहे आणि आमच्या व्यासपीठावर सगळे मान्यवर पाहुणे, मालजीपाड्याचे सर्व ग्रामस्थ, सर्व पुढारी. आणि खरंच विशाल दादा कौतुक तुमचं मला या कारणासाठी वाटते की सर्व पक्षांना एकत्र घेऊन येण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. विशाल दादा मात्र तुमचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. अण्णा स्मृती चषक 2022 म्हणून प्रेक्षकांच्या मनात उतरते. दरम्यान तिसऱ्या षटकाच्या सुरुवात करतोय मेलबॉर्न. हा देखील एक विकेट टेकर बॉलर आहे मेलबॉर्न. आणि पाहूया तो विकेट टेकर हे जे नाव लागले त्याला सार्थ ठरवणारी गोलंदाजी मेलबॉर्नची तुम्हाला पाहायला मिळेल का? तुर्तास या ठिकाणी सूरज कणे एका चांगल्या फलंदाजीच्या जोरावर पोहोचतोय वैयक्तिक 22 या आकड्यावर. आणि अक्षयने आतापर्यंत खातं खोललंय 1 धावेवर तो खेळतोय. आणि गोरसे बी जॉय 11 टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 38 धावा. बॉडी रोल करून ऑन साइडला खेळायचं होतं नटराज स्टाईलने. खूप जास्त शफल झाले बॉल, यष्ट्यांच्या वरून डिलिव्हर केलाय. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी मेलबॉर्नची पाहायला मिळाले. आणि ही ओळख गरजेची आहे. समोरचा फलंदाज कुठल्या स्टान्सने खेळतोय, त्याला मला कसं अडवता येईल, त्यामुळे मला कुठल्या पद्धतीने व्हेरिएशन करायचंय हे जे तुम्हाला निवडायचंय त्यासाठी तुम्हाला खूप कमी वेळ मिळत असतो आणि खूप चांगला अनुभव. राऊंड विकेट, चांगला बॉल. बॅक टू बॅक 2 बॉल्स डॉट आहेत. स्ट्राईकला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय अक्षय, नॉन स्ट्राईकला आहे सूरज केणे. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होणारच आहे कारण 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती 38, पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट्स आलेत. चांगला कमबॅक मिळवतोय मेलबॉर्न आपल्या संघासाठी. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे त्यामुळे मात्र वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे असतात. पुललेंचा बॉल आहे, ड्राईव्ह केला जातोय बॉलला, एलिव्हेटेड आहे बॉल पोहोचतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. झेल होणार आहे, फलंदाज फेल, विकेट डाऊन. चला प्रणय पाटील यायचंय. प्रणय पाटील खारबाव, आपण लगेच यायचं आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. बॅक टू बॅक 3 बॉल्स डॉट आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय A1 केणे. 4थ्या क्रमांकावर येतोय आणि ही संघाची गरज ओळखून तो 4था क्रमांक निवडतोय. आणि पाहूया त्याची निवड यशस्वी होते का. आतापर्यंत 38 धावांवर थांबवलंय उत्तन बॉईज उत्तन या संघाने जॉय 11 गोरसे बी या संघाला. सकाळपासून चित्तथरारक सामने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत आणि प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जवळपास 2000हून जास्त ऑनलाईन प्रेक्षक TCP लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या दुपारच्या सत्रामध्ये. असंच प्रेम जे कित्येक वर्षांपासून तुम्ही आम्हाला देतायत तसंच प्रेम तुम्ही यानंतर सुद्धा द्याल अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय. धन्यवाद. थँक्यू ऑडियन्स फॉर बिलिव्हिंग इन अस. स्ट्राईकवर बॅटर आहे सूरज, नॉन स्ट्राईकला असेल पवन, बॉलिंग ट्रॅकवर विकेट टेकर बॉलर मेलबॉर्न. ऑन साइडला एलिव्हेट केलंय बॉलला, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स गाठलं जाईल का. गिले त्या ठिकाणी आहे. हा बॉल अडवलाय का, हा बॉल अडवलाय का, प्रश्नचिन्ह आहे. यस, बॉल सेफ आहे, बॉल अडवलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. ग्लेनचं हवेत उंच उडी घेऊन आपल्या संघासाठी धावा वाचवला. नाही सेफ, टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या मित्रांनो ग्लेनसाठी. धावसंख्या 40 झाले, 39. स्पेस, लुक ॲट द पेस ऑफ बॉल, नाईस.
नाईस एक्झिक्युशन, नाईस बॉलिंग. फक्त एक धाव या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केले. प्रणय पाटील त्या ठिकाणी आलेत. या बॉल नंतर त्यांना ते 1000 रुपयाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्माननीय अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते ते 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल, जे आम्हाला उपलब्ध करून दिले. गती परिवर्तन आणि हे फक्त एका धावेचं षटक हाताळलेलं आहे गोलंदाज मेलबॉर्नने आणि महत्वपूर्ण प्राइसलेस विकेट मिळवली अक्षयची. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली जॉय 11 गोरसे बी टीमची. 2 गडी बाद 39 धावा. होतोय ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पाहून द्यायचा आणि अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती सविता संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे मिस्टर प्रणय पाटीलला. थँक्यू. या एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू. तर संदीप सर, मी आता DCP लाईव्हचा चॅट बघत होतो, तर आपल्याला चांगलं समालोचन होते अशा शुभेच्छा मिळतात सर्व आमच्या ऑडियन्स कडून. तर सर्व ऑडियन्सचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय की आपण अप्रिशिएट करतायत आमच्या कामाला, या स्पर्धेच्या आयोजकांना. तर सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आम्ही खरंच आभार व्यक्त करतो. थँक्यू फॉर युअर ॲप्रिसिएशन. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 2 गडी बाद 39. चौथ्या षटकाची सुरुवात करतोय गॉडसन किका. आपला स्पेल कंटिन्यू ठेवतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल सूरज केडे, नॉन स्ट्राईकला असेल पवन केडे. आणि आता मात्र हा बॅटल अजून रंगतदार होईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. आता पॉवर प्लेचं षटक नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 30 या सर्कलच्या आत 3 क्षेत्ररक्षक, कव्हर, पॉइंट आणि शॉट थर्डमॅन. बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होतोय. फॉलो मध्ये गॉडसन हवेत उडी घेऊन हा बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. डेडिकेशन लेवल बघा, यालाच म्हणतात जिद्द, चिकाटी, एकाग्रता. आपल्या संघाच्या विजयासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मी काहीही करायला तयार आहे, हे स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय गॉडसन किका. मेलबॉर्नचं षटक मात्र खरंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं असेलच, कारण त्याने मात्र फक्त एका धावेचं षटक हाताळलं आणि 1 विकेट मिळवलेला आहे. आणि आता स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर पवन केणे. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 40 धावा. जॉय 11 गोरसई बी. हाफ प्रकार आहे. हुक केलाय बॉल क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्या ठिकाणी जजमेंट घेतोय आणि हा झेल खूप 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 महत्वाचा होता. फलंदाज फेल, विकेट डाऊन. उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला. या वाते या ठिकाणी मात्र कुठलीच भीती न बाळगता, कुठलाच प्रेशर न घेतला, कुठलाच दबाव न घेता या ठिकाणी उत्तम संघ आपला दमखम दाखवतोय. आणि जसं कॅप्टनने सांगितलं होतं की आम्हाला मात्र आमचा प्रामाणिक खेळ करायचा आहे, आम्हाला आमच्या संघाचा विजय सुनिश्चित करायचा आहे, हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये स्पष्टपणे गोलंदाज गॉडसन आणि मेलबॉर्न दाखवत आहेत. 2 षटकामध्ये 38 होत्या, 3 षटकानंतर 39 झाल्या आणि या 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावफलकावर फक्त 3 गडी बाद 40 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय राहुल केणे. राहुल केणे बॉलिंग नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकवर सूरज. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलं जाते बॉलला. थोडासा एरियल रूट यूज केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण करतायत. नाईस थ्रो. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या वाढीनं धावफलक सरसावतोय, पोहोचतोय तो म्हणजेच 42 आकड्यावर. 3 गडी बाद 42 धावा. कुठेतरी धावांचा जो वेग होता तो मंदावलाय 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये एक्सप्रेस
पुन्हा एकदा बॉलला स्लॅश करायचा होता, बॉल स्वीपर कव्हर रिजन मध्ये पोहोचतोय, त्या ठिकाणी मात्र कुठली चूक होणार नाही आणि मात्र सेट बॅटर सूरज खेडे तंबूच्या दिशेने परत जातोय. फलंदाज बॅक टू डगआउट. गेविन च्या मनामध्ये टुरू टुरू वाजत असेल, कारण चांगला खेळ त्याच्या गोलंदाजाने केलेला आहे. का होऊ नये, कारण ती शिकवण आहे गेविनची. कारण गेविनने स्वतः बाहेर राहून त्या खेळाडूंना संधी दिली आणि सॅक्रिफाईस खूप कमी खेळाडू करत असतात. कारण गेविनचा एक काळ होता, 2 दशकं त्याने काय धडाकेबाज क्रिकेट खेळलंय आणि त्यानंतर मात्र त्याने ही नवीन टीम जी यंग टॅलेंटला पुढे केलंय त्याबद्दल गेविनचं देखील तितकंच कौतुक करायला हवं. चांगला खेळ या ठिकाणी आता गॉडसन आणि मेलबॉर्न आणि होल उत्तम टीमचं राहिलंय. पण अजूनपर्यंत गोरसे बी जो 2 षटकांपर्यंत 38 धावांवर होता, आता 4 षटकांपर्यंत पण पोहोचतोय, फक्त 42 वर आहे. म्हणजेच क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. उलटफेर तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायचा असेल तर हा सामना रिपीट करून पुन्हा एकदा तुम्ही पहिल्या बॉल पासून बघा, कारण पहिल्या 12 बॉल्सवर मात्र कुठेतरी अधिराज्य होतं जॉय 11 गोरसई बी टीमचं, पण पुढच्या 12 बॉल्सवर अधिराज्य जायलंय ते म्हणजेच उत्तन बॉयज उत्तन या टीमचं. स्ट्राईकवर आता बॅटर आहे राहुल आणि दुसऱ्या बाजूला देखील राहुल. तर न्यू राहुल तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला हॅमर करायचं होतं बॉलला, यावेळेस नो बॉल. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केले गेलेला आहे पंचांच्या माध्यमातून आणि हा नो बॉल असणार आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. धावसंख्या झाली आहे 43. प्लीज नो आर्ग्यू. आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल, नो आर्ग्युमेंट प्लीज. कारण जो डिसिजन आलाय तो प्लीज तुम्ही एक्सेप्ट करा आणि मागे या, जेणेकरून आम्हाला पुन्हा एकदा मॅच ऑन करता येणार आहे. आपण पाहतायत अण्णा स्मृती चषक 2022. हा धाव नो असेल. हाईट फॅक्टर चेक केले गेले आणि 1 फॉर जी ओव्हरची ताकीद देखील दिली गेलेली आहे त्या ठिकाणी गोलंदाजाला. धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 43 धावा. जॉय 11 गोरसई बी. राऊंड विकेटनं गॉडसन. लेग साइड सोडून जाणारा बॉल आहे. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील, वाईट बॉलची खूण करतील. एका धावाच्या वाढीने धावफलक पुढे सरसावतोय. कुठेतरी आता लय भरकटले गॉडसन किकाची. कुठेतरी एक तो नो बॉल आला, त्यानंतर डावकुरा फलंदाज देखील समोर आहे. दिशा बदलून तो गोलंदाजी करत होता, त्यामुळे व्यवस्थित खांद्याचा वापर होत नाहीये. 44 धावा 4 गडी बाद. चौथ्या षटकात ते 4 बॉल्स डिलिव्हर करून झाले. आतापर्यंत या धावाचा विचार केला तर 5 चौकार आणि 2 षटकार आलेत गोरसई बी कडून. पुन्हा एकदा चांगला बॉल उजव्याच्या बाहेरचा, पण मात्र खूप जास्त बाहेर आहे. रणनीती चांगली होती, पण जी लाईन आहे ती लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि त्यामुळेच मात्र पंचाच्या माध्यमातून ती लाईन चेक केली गेली. उजव्या एष्टीच्या नियंत्रेषेच्या बाहेर आहे. वाईट बॉल. खरं तर स्टंप टू स्टंप अटॅक न होता उजव्या एष्टीच्या बाहेरचा अटॅक करणं हे देखील एक रणनीतीचाच भाग आहे, पण त्यासाठी कंट्रोल तुमचं असणं गरजेचं आहे. कंट्रोल थोडंसं चुकलंय, त्यामुळेच बॉल वाईड लाईनच्या बाहेरून ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 4 गडी बाद 45 धावा. स्ट्राईकवर राहुल न्यू. ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, पण मात्र तितकंच परिपक्वतेने खेळता आलं आणि फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी गॉडसन किकाचा. 5 बॉल्स फेकून झालेत या चौथ्या षटकातल्या आणि धावसंख्या थांबले खूप वेळापासून 45 या आकड्यावर. 38 आणि 45चा जो प्रवास केलाय त्यामध्ये 12 बॉल्स घेतलेले आहेत आतापर्यंत जॉय 11 गोरसई बी या टीमने. तर जो आता जी तफावत आहे, तफावत वाढेल की थांबेल पुढच्या बॉलवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला स्विंग केलंय क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला झेल कंप्लीट केला जाईल. राहुल होते बाद, फलंदाज बाद. विकेट डाऊन. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय? किशोर मुकादम, कॅप्टन ऑफ जॉय 11 गोरसई बी. टेस्ट खूप महत्वाची आहे. गोरसई बी हा संघ पवन केणे, संदेश केणे, राहुल केणे, सूरज केणे, एक नाव विसरतोय ना मी,
भावेश पवार म्हणजे मुळे ओळखला जातो. त्यामुळे बाकी खेळाडूंना कधी कधी संधी मिळत नाही, पण आता जी संधी मिळालेली आहे त्या संधीचा मात्र उपयोग करून मात्र तुम्हाला खेळ करावा लागेल. किशोर मुकादम जो कॅप्टन आहे तो आता फलंदाजी करण्यासाठी येतोय. सोबत राहुल केणे आहे जो स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर म्हणून ओळखला जातो गोरसाई बी चा, जो स्ट्राईक एंडला असेल आणि बॉलिंग बॉलर येतोय मेलबॉर्नलाच कंटिन्यू करण्यात येते. खूप चांगली चॉईस या ठिकाणी उत्तनच्या कर्णधाराची, कारण जो प्रभावी गोलंदाज ठरलेला आहे त्यालाच कंटिन्यू केलं जाते. स्ट्राईकवर आता राहुल. धावसंख्या झाली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 45 धावा. राहुल केणे 0, किशोर मुकादम 0, मेलबॉर्न 1 षटक 1 धाव 1 विकेट. लाईव्ह फ्रॉम नागोबा मैदान मालशीपाडा. ही स्पर्धा पाहताय तुम्ही अण्णा स्मृती चषक 2022. पहिला बॉल राऊंड विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ॲस्टन गावऱ्या. एक धाव मिळते, एका धाब्याच्या वाढीनं धावफलक पुढे सरसावतोय, तो म्हणजेच 46 या आकड्यावर. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या कमीत कमी 70 तरी झालीच पाहिजे, कारण उत्तम संघाचा खेळ तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलाय, जो फलंदाजासाठी ओळखला जातो. तर त्यासाठी कमीत कमी 70 धावा धावफलकावर येणं गरजेचं आहे. सुरुवातीला निष्कर्ष बांधले जात होते की 125 धावा होऊ शकतील, पण खरंच दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस फटका फसलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. मात्र किशोर मुकादम झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता लागली उतरती कळा जॉय 11 गोरसाई बीला. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय चंदणे. यस, विजय चंदणेला कसं विसरून चालेल, अजूनही तो आहे. तर ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. आता मात्र संकटमोचक या शब्दाला महत्व द्यावं लागेल गोरसाई बी या टीमला, कारण सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज चांगला खेळ काहींनी केला, पण काहींनी निराशा केली. 6 गडी बाद 46 धावा. 5वं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेलबॉर्नने मात्र दर्जेदार गोलंदाजी केले. 2 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा बॉडी रोल करून ऑन साइडला स्विंग करायचा होता. बॉल मात्र वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मेलबॉर्नची पाहायला मिळाले. चांगलं स्पेल हँडल करतोय. गॉडसन किकाचं एक स्पेल कंप्लीट झालंय. मेलबॉर्नचं हे स्पेल देखील तितकंच चांगलं आतापर्यंत मार्गस्थ आहे. 6 गडी बाद 46 धावा. यावेळेस फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः झेल घेण्यासाठी घेतोय मेलबॉर्न, आणि मेलबॉर्न मिळवतोय या डावातला 3रा विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल येतोय. कपिल केणी 9व्या क्रमांकावर येतोय. आतापर्यंत 7 गडी बाद झालेत गोरसाई बी जॉय 11 या टीमचे. 7 गडी बाद 46 धावा. 2 षटकानंतर 38 धावा होत्या, आणि आता 5व्या षटकामध्ये आपण पोहोचतोय, आणि आता धावसंख्या 7 गडी बाद 46 आहे. खूप मोठा उलटफेर या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019 मध्ये जेवढा उलटफेर झाला नसेल तेवढा उलटफेर या डावामध्ये तुम्हा सर्वांना पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 46 धावा, 7 गडी बाद. आता मात्र थोडी चर्चा मैदानाच्या आतमध्ये, कारण हे 2 अनुभवी खेळाडू आहेत. गोरसाई बी संघासाठी नेहमीच ते क्रिकेट खेळत असतात. स्ट्राईकला असेल कपिल केणे आणि नॉन स्ट्राईकला असेल विजय चंदणे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मेलबॉर्न, ज्याने मात्र खूप चांगला स्पेल हँडल केलाय. 3 विकेट्स त्याने आतापर्यंत मिळवलेले आहेत. डेड बॉलची खूण पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कपिल केणे स्ट्राईकवर आहे. मोठ्या फटक्यांची अपेक्षा समर्थक ठेवून आहेत. कट करायचा होता. बॉल टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, अनपेक्षित उसळी घेतोय.
आणि त्याचमुळे मात्र ऑन दी टोज येऊन कट करण्याचा प्रयत्न देखील फसतोय त्या ठिकाणी. उंचीचा फायदा उचलता आला नाही या ठिकाणी फलंदाज कपिलला. धावसंख्या थांबली आहे 46 या आकड्यावर. 7 विकेट डाऊन, 46 रन्स. ही देखील आतापर्यंत एकच धाव खर्च केली या षटकात. डिफेन्स केला जातो यावेळी. धाव घेण्याचा प्रयत्न कंप्लीट होतोय आणि अशा पद्धतीने 5 षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर जॉय 11 गोरसे बी संघाची धावसंख्या झाली 7 गडी बाद 47 धावा. 47 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. जॉय 11 गोरसे बी. मेलबर्नचं स्पेल कंप्लीट होतोय ज्यामध्ये 2 षटकं त्याने हाताळली. 3 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्या आहेत. नाईस बॉलिंग बाय मेलबॉर्न. आई जेव्हा काय खेळाले नाही म्हणलं ना, नाही म्हणलं. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर ग्लेन बने तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय आणि सर्व काही आता ऑल इज वेल ठरलंय उत्तन बॉईज उत्तन या संघासाठी. पहिल्या 2 षटकांपर्यंत कुठेतरी ब्लड प्रेशर वाढला होता पण पुढच्या 3 षटकामध्ये मात्र ब्लड प्रेशरची गोळी घेतली आहे असं मी म्हणू शकतोय. आता सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. आता शेवटचं षटक कसं ठरते हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. ग्लेन यावेळेस लिडिंग एज. बॉल जातोय फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावसंख्या जाते ती म्हणजेच 48 आकड्यावर. कॅशिओचं दुखापत ग्रस्त आहे वाटतं. थोडा पाय दुखतोय कॅसिओचा त्याच्यामुळे कुठेतरी मागे राहिलाय. नाही तर त्याची जागा आउटफील्ड मध्ये असते. कॅशिओ तुम्हाला शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 48 झाले. विजय चंदडे बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर तयार. ग्लेन ओव्हर द विकेट. हो यावेळेस मात्र ऑन दी टो झोन बॉलला स्लाइस केलं जात आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेस करतात बॉलला. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतोय खूप वेळानंतर महत्वपूर्ण चौकार. या ठिकाणी आमचे निलेश अरविंदकर हेलिकॉप्टर कॅप्चर करतात. त्यांना देखील क्रिकेट पाहण्याचा मोह झाला असेल आणि तो मोह त्यांना झालाय म्हणून ते त्या मैदानावर आले. आणि त्यांच्या माध्यमातून देखील थोडंसं प्रक्षेपण घेतलंय या नागोबा मैदानाचं की या मैदानाचा विकास झाला पाहिजे नाही का. तर करतील विकास येणाऱ्या काळामध्ये कळेलच. दरम्यान धावसंख्या झाले 7 गडी बाद 52 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजय चंदने जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मला असं वाटतंय की 65 ते 70 धावा होऊ शकतील. पण ग्लेन बनेचा जर आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला ऍज अ बॉलर तर तो देखील त्या धावांना रोख लावू शकतो ज्या त्याने मनात आणलेल्या आहेत. ग्लेन ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे. मिस टाइम. ग्लेन स्वतः कॅच घेण्यासाठी पुढे सरसावतोय. जजमेंट घेतोय आणि हा कॅच कंप्लीट करतोय. विजय चंदने बॅक टू द ग्राउंड. सांगा पटापट ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतरी. आणि आता लग्न करताना देखील नवरा क्रिकेटपटू आहे का याची मात्र वेगवेगळ्या ठिकाणी मागणी केली जाते. तर यस टी शर्ट तुमची एकाच डिझाईनची नसल्या कारणाने त्या ठिकाणी 3 धावांची पेनल्टी मिळणार आहे. जॉय 11 गोरसे बी संघाला जी हा डाव संपल्यानंतर ऍड ऑन केली जाईल. म्हणजे 3 धावा कमी कराव्या लागतील उत्तन बॉईज उत्तन या संघाला. एकाच गणवेशामध्ये यायचंय अशी आम्ही सूचना या स्पर्धेच्या अगोदर तुम्हाला केली होती. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. चला मुर्दा टीम कॅप्टन आणि कासारवली टीम कॅप्टन एमसीसी स्पोर्ट्स कासारवली आणि मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टॉस साठी यायचं प्लीज लगेच. एमसीसी स्पोर्ट्स कासारवली आणि मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीम कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. स्ट्राईकवर कपिल आहे. नॉन स्ट्राईकला असेल बॅटर.
हो यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं लेग बिफोर विकेट मधोमध इम्पॅक्ट होता या बॉलचा शरीराचा वेध घेतला गेलाय आणि अशा पद्धतीने लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात कपिल कणे बाद. कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट सुटलाय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा. 4 बॉल्स डिलिव्हर केलेत. शेवटचा विकेट असणार आहे. 9 विकेट्स डाऊन झालेले आहेत. लास्ट विकेट असेल या डावातला आणि आतापर्यंत बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळाले आहेत. जर पुढच्या बॉलवर विकेट आला तर सौभाग्यवती सविता संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्याकडून मिळतील 1000 रुपये ग्लेन बनेला आणि डाव देखील हा संपणार आहे. आतापर्यंत 52 धावा जॉय 11 गोरसे बी संघाच्या. 9 विकेट डाऊन. ग्लेन बने कुणालसाठी यावेळेस तितकासा पवित्रा चांगला होता. ड्राईव्ह करायचा होता. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव मिळते. 1 धावाची वाढ. धावसंख्या 53 झाली. शेवटचा बॉल महत्वाचा बॉल. पहिला डाव. दोन्ही संघाकडून प्रयत्न. पहिले प्रयत्न यशस्वी राहिले होते गोरसे बीचे. पुढच्या 4 षटकामध्ये वर आलाय उत्तम. तर एक चांगली घालमेल प्रेक्षकांची या ठिकाणी पाहायला मिळाली कारण दोन्ही संघाचे प्रचंड समर्थक या सामन्याचा आनंद घेत आहेत. लास्ट बॉल. फटका चांगला आहे ऑन साइडला. गॅप मध्ये 1 बॉल घेऊन जाईल सीमारेषा पार. शेवट गोड होतोय या पहिल्या डावाचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 57 वर आणि जिंकण्यासाठी 58 टार्गेट असलं असतं पण मात्र पेनल्टी 3 धावांची आहे त्यामुळे टार्गेट असेल 55 धावांचा. 55 धावा पूर्ण करतील उत्तम बॉयज उत्तम संघाला 36 बॉल्स मध्ये. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणीन. जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजला आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील उद्या मला सोडून देशील. नको हुंडा पाणी मला नको घोडा गाडी. मी प्रेक्षकांना विनंती करतो खेळाडू कक्ष जो नागोबा मंदिराच्या जवळ आहे तो रिकामी करायचा. मुर्दा स्पोर्ट्स त्या ठिकाणी उत्तम बॉईजला संघाला बसायला जागा द्यायचे. मुर्दा स्पोर्ट्स मी विनंती करतोय त्या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये फलंदाजी करणारा संघ बसणार आहे. चला मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीम कॅप्टन लगेच या प्लीज. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा प्लीज लगेच. तुम्हाला अनाउन्समेंट मी केली होती. भूमिक लगेच आहे प्लीज कारण वेळ आहे तर आपण लगेच टॉस करून घेऊया. मुर्दा स्पोर्ट्स प्लीज तिकडे उठा प्लीज. तो खेळाडू कक्ष आहे तिकडे उत्तम बॉईजला बसायला जागा द्या प्लीज. मुर्दा संघ ज्या तिकडे बसलाय त्यांनी प्लीज उठा आणि थोड्या वेळासाठी आम्हाला ते मधले 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 देवळाच्या समोरचे जो खेळाडू कक्ष ते बसले त्यांनी उठा प्लीज कारण त्यांना उत्तम संघाला बसण्याची जागा द्या. थँक्यू. चला यायचंय भूमिक.
सन्मान्य नमदेव अत्रे साहेबांनी यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना 5 षटकांचा असेल, 2 षटक पॉवर प्लेची असेल आणि कंपल्सरी चेस. एका बाजूस टेल, एका बाजूस हेड. मुर्दा स्पोर्ट्स कॉल करेल. हेड कॉल केलाय. हेड. मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय. दादांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवू शकताय. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. सकाळचा खेळ कसा वाटला खेळून? कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही केला, टिवरी संघाला तुम्ही पराभूत केलाय, तर कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. वेदांत फॉर्म मध्ये आहे, चांगलं वाटतं. तुम्ही देखील चेस करून विजयी झालेले आहेत. कासारवडील संघ चेस करून विजयी झालेले आहेत. दोन्ही संघांना अनुभव मिळालेला आहे. तर क्षेत्ररक्षण निवडताना आता समोरील संघ एक दांडगा संघ आहे, अनुभवी संघ आहे, तर किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? मनामध्ये काय आकडा आहे? 60च्या आतमध्ये. 60च्या आतमध्ये राखायचं आहे. तर या आयोजनाबद्दल काय सांगाल? कारण हे मुर्दा संघासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण खरंच सकाळी मी देखील तोच उल्लेख केला होता की मैदान नाही आहे, मैदान अवेलेबल व्हावं अशी आम्ही ग्रामस्थांना आणि तिकडच्या नेत्यांना आम्ही नम्र विनंती करू इच्छितो. पण तरी देखील मैदान नसताना तुम्ही शेतात सराव करून खेळ केलाय आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंड चांगलं आहे, तर खेळायला मजा आहे. सकाळी 8व्या क्रमांकावर तुम्ही का आले? त्यामागे कारण काय होतं? नाही, समोर होत. येस. सुशांत, फलंदाजी करायची आहे, मनासारखा निर्णय, मनाविरुद्ध निर्णय? नाही, फलंदाजी व फिल्डिंग हो. प्रत्येक प्लेअरला मी एकच सांगेन की 100% दिलं तर नक्कीच जिंकू आम्ही. आजची तुमची स्टार्टेड ऑर्डर होती दोघांची, त्या स्टार्टिंग ऑर्डर फलंदाजाबद्दल नेमकं काय सांगाल? स्टार्टिंग चांगली दिली म्हणून चेस आमचे इझी पडला आम्हाला. ठीक आहे, आपण ज्या चर्चा नंतर करूया, कारण मॅच देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय MCC स्पोर्ट्स कासारवडील संघाला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहे सन्माननीय संदीप गव्हाण सर पुढच्या डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनीष पाटील. पहिल्या चेंडूवर जीवनदान दिलं गेलंय मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण केली, सिंगल कंप्लीट केला फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज रॅमसन याने. विस्फोटक खेळाडू आहे आणि या विस्फोटक खेळाडूला इथे जीवनदान दिलं गेलंय. उद्याच्या दिवसामध्ये महिलांचा आग्रह होता की आमच्याकरता महिला कक्ष असावा, आमच्याकरता जागा उपलब्ध करून द्या, कारण उद्याच्या दिवसात मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकरता उजव्या बाजूला महिला कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मॅच प्रेक्षकांच्या माहिती करता गोरसई बी विरुद्ध तुम्ही निहाळतायत उत्तन बॉयज उत्तन असा. जिंकण्याकरता लक्ष आहे 55 धावसंख्येचं. 55 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी उतरलेली आहे. आता स्ट्राईक इन कडे फलंदाज जस्टिन, नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज रॅमसन. एकंदरीत पहिल्या 2 षटकांमध्ये 38 धावा झाल्या होत्या आणि उर्वरित 4 षटकांमध्ये फक्त 19 धावा बनवता आल्या. त्या गोरसई बी या संघाला, जय बजरंग गोरसई बी संघ इथे खेळतोय. लक्ष आहे, टार्गेट आहे 55 धावसंख्येचं, कारण पेनल्टीला सुद्धा सामोरे जावं लागलं होतं. ड्रेस कोड व्यवस्थित नसल्या कारणानं 3 धावांची पेनल्टी लागली गेली ती गोरसई बी संघाला आणि त्याचा परिणाम सुद्धा झालाय. या 3 धावा आपण 57 मधून मायनस केल्या आणि तदनंतर धावसंख्या पोहोचली 54 आणि 55 धावसंख्येचं लक्ष. ह्या चेंडूवर आता 2 धावा मिळत आहेत. 3 चेंडूंमध्ये 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. लक्ष आहे 55 धावसंख्येचं. सूरज केने, टेनिस विश्वातील एक नामांकित असा हिरा, अनमोल रत्न गोरसई गावचं, त्याच्या या चेंडूला ऑफ स्टंप वर सफल होऊन ऑन साइडला खेळला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात. बघता बघता ओव्हर थ्रो आणि या ओव्हर थ्रोचा फायदा उचलला गेलाय. सुरुवातीलाच एकता पहिल्याच डावामध्ये धावा कमी आहेत, बँक बॅलन्स कमी आहे आणि तो कसा खर्च करावा याकरता विचार करणं फार गरजेचं असेल जय बजरंग गोरसई बी या संघाला. तरी सुद्धा प्रेक्षकांचा विश्वास आहे, जी धारदार गोलंदाजी पवन केने, सूरज केने हे दाखवत असतात, त्या गोलंदाजांचा फायदा जय बजरंग गोरसई संघाला होऊ शकतोय, हा त्यांचा विश्वास आहे. गोलंदाज तयार.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू डावी यष्टी वरून सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 5 चेंडू टाकून झालेत गोलंदाज सूरज या गोलंदाजाचे आणि 5 चेंडूंमध्ये त्याने 5 धावा मोजल्यात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि अनुभव इथे कामी येतोय या गोलंदाजांचा. पॉवर प्लेचं षटक. पुढचा बॉल फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय. चोरटी धाव घेण्याचा विचार. बघता बघता सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये हे दोन्ही फलंदाज राहत आहेत. षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक समाप्त होतोय. प्रत्युत्तरादाखल 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उत्तन बॉईज उत्तन संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 5 धावा. 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्याकरता 50 धावांची गरज आहे. ही सिच्युएशन ही इक्वेशन आपल्याला ह्या मॅचची पाहायला मिळत आहे. ग्रामस्थ मालजीपाडा आयोजित अण्णा स्मृती चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळताय. सुंदर अशा आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेकरता ठेवण्यात आलेले आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला आणखीन एक कॅमेरा समोरच्या इन कडून पाहणार आहोत. महिला भगिनींकरता महिला कक्ष सुद्धा असेल ज्या कक्षामध्ये महिला येऊन या क्रिकेटचा नजारा बघू शकतायत. आज जे या पूर्वपट्टीतील गावकऱ्यांना जमलं नाही ते शक्य केलं मालजीपाडा या ग्रामस्थांनी आणि क्रिकेटचं भव्य दिव्य असं क्रीडांगण उभा केलंय त्याबद्दल त्यांचं लाख लाख धन्यवाद. चेंडू शिल्लक आहे 30 चेंडूमध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 50 धावा. 10च्या सरासरीने या 50 धावा पूर्ण कराव्या लागतील. रॅमसन आणि जस्टिन या दोन्ही खेळाडूंना मी उत्तम चौक प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला होता. आता 1 बाउन्स हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने पडतोय. संदेश केने तिथे क्षेत्ररक्षण करतोय. बघता बघता फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. रॅमसन खेळतोय 2 वर आणि त्याला साथ देत असताना जस्टिन नावाचा खेळाडू खेळतोय 4 वर. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या आहे ती 6. समोर पवन केने असो, समोर भावेश पवार असो, समोर सूरज केने असो, मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन हे एकच लक्ष आणि हा एकच विचार डोक्यामध्ये घेऊन चालावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. पवन केने A1 पवन कधीही केव्हाही काही करण्याची क्षमता या खेळामध्ये आपण पाहिलेली आहे. एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय तो पवन केने आज भावेश पवार याच्या अनुपस्थितीमध्ये चांगलं काम करेल काय. कारण पवन केने याच्याकडून मोठी अपेक्षा होती फलंदाजीमध्ये. तो फलंदाजी विशेष करू शकला नाही. 3 चेंडूंमध्ये 0 या धावसंख्येवर तो बाद झाला. पवन याचा हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक म्हणावा लागेल. बघायचं झालं तर शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज गेलाय. चेंडूला उचलतोय. बघता बघता 1 धाव त्याने पूर्ण केली. अनपेक्षितरित्या बाउन्स होणारा चेंडू होता आणि या एका धावेनेची धावफलक पुढे सरकताना धावा लागल्या जातात त्या 7. फलंदाजाच्या थोडीशी दुखापत होताना दिसतंय आणि मैदानाच्या आत आपण पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करा. पाणी हे फार महत्वाचं आहे कारण कडक उन्हामध्ये खेळाडूंना आवश्यक असलेल्या वस्तू पोहोचवणं हे आयोजकांचं आद्य कर्तव्य आहे. काही चांगल्या मॅचेस या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलेल्या आहेत. या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करणारे आणखीन लाडके व्यक्तिमत्व आहेत त्यांची सुद्धा मी चर्चा करणार आहोत. सध्या धावफलकावर धावा लागल्या त्या 7 धावा 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि लक्ष आहे ते 55 या धावसंख्येचं. 28 चेंडू 48 धावांची गरज आहे. या स्पर्धेकरता आदरणीय सन्माननीय भरत जनार्दन राऊत साहेबांकडून रोख रक्कम 2000 रुपयाची देणगी उपलब्ध झालेली आहे. श्री नामदेव रघुनाथ मात्रे मालजीपाडा अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी इथे प्राप्त झालेली आहे. आदरणीय सन्माननीय अनंत कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून 1005 रुपये. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई कन्हैया मात्रे माजी सरपंच मालजीपाडा आणि सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी इथे उपलब्ध झालेली आहे. विलास पांडुरंग पाटील ज्यांनी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे त्यांचा सुद्धा आम्ही शतशः आभार मानतोय. आदरणीय सन्माननीय द ग्रेट मराठा जूचंद्रचे संस्थापक
मोहन रवींद्र पाटील साहेबांनी 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेकरता दिलेली आहे आणि आदरणीय सन्मान्य रणजित किनी साहेबांकडून 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेकरता आलेली आहे. मॅच कडे रवाना होऊया. पुढचा बॉल इन फील्ड वळून चेंडूला उडवलाय. चेंडू हवाई सफर करतोय. मॅक्सिमम करता 6 धावा. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. पेट्रोलचा वाढता भाव लक्षात घेता मॅन ऑफ द सिरीज म्हणून इथे एक सायकल आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली सायकल, ज्या सायकलवर तुमचं शरीर तुम्ही व्यवस्थित बनवू शकतायत. इथे चांगला चेंडू आहे काय तर उत्तर येतं नाही. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जरी तुम्ही मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असलात तरी जे 2 पंच आहेत ते पंच ज्यांना तुम्ही देव समजायला हवं, त्यांचा इशारा आल्यानंतर 1 धाव धाव फलकावर अंकित होते. या एका धावेनिशी धाव संख्येत बदल होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 14 धावा. स्कोर मोज ऑन 14. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करता एक सायकल आलेली आहे आणि त्यांचे पतिश्री संदीप लक्ष्मण पाटील जे माजी उपसरपंच आहेत त्यांना या व्यासपीठावर आपण बघतायत. अतिशय चांगलं काम ते करतायत. पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज करता एक सुंदर अशी सायकल इथे उपस्थित झालेली आहे. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. बघता बघता 1 धाव फलंदाजाने पूर्ण केली. खराब फेकी आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेनिशी धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या वाढली. धाव संख्या झाली ती 16. 1 षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 55 धाव संख्येचा पाठलाग करत असताना धाव संख्या झाली ती 16 धावा. बिनबाद नाबाद अशी चांगली सुरुवात केलेली आहे ती उत्तन या संघाने. शेवटचा बॉल पवन केने याचा लेफ्ट आर्मचा मारा. पवन केने याच्या विरुद्ध A1 षटकार या फलंदाजाचा ओव्हर द मिड विकेट एरिया. 6 रन्स. काही सुंदर दृश्य आपल्याला रिप्ले मध्ये बघायला मिळालं. टायमिंग व्यवस्थित साध्य गेलं. क्विक सिलेक्शन. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धाव संख्येचा पाठलाग करत असताना उत्तन बॉईज उत्तन संघाची धाव संख्या बिनबाद 22. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता. 3 दिवसापूर्वीपासून चर्चा झाली होती या ग्रुपवर. ती फक्त आणि फक्त जय बजरंग गोरसई या संघाची. कारण तसे पराक्रम विक्रम गोरसई बी संघाने केलेले आहेत. नवी मुंबई पनवेल विभागामध्ये जाऊन गुणवत्ता सिद्ध करणारे खेळाडू आहेत. आज भावेश पवार या खेळाडूची कमी इथे जाणवत असेल. पंकज भोईर हे सुद्धा आमचे चांगले मित्र आहेत. गोरसई ए संघाच्या माध्यमातून चांगले गुणवत्ता सिद्ध करणारा खेळाडू, त्याला सुद्धा विसरला जाऊ शकत नाही. तो एक अप्रतिम खेळाडू आहे ज्यांनी पनवेल नवी मुंबई येथे जाऊन त्याची गुणवत्ता सिद्ध केलंय. आणि विशेष म्हणजे सुस्वभाव. कारण तुमचा स्वभाव तुमची गुणवत्ता ही चांगली असायला हवी. तुमचा स्वभाव जर चांगला असला तर 10-15 किती टुर्नामेंट्स असतो त्या टुर्नामेंट्स मध्ये तुमचा नावाचा उल्लेख हा होतच असतोय. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. जस्टिन आणि रॅमसन सध्या 2 षटकारणीशी 6 बॉल मध्ये 16 वर खेळतोय. सूरज केने गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. वेगवान चेंडू होता. भन्नाट वेग दिसला या चेंडूवर आणि या वेगाविरुद्ध बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. या एका धावेनेची धाव संख्येत बदल होत असताना धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा पाहण्याकरता चोहोय बाजूने प्रेक्षकांची गर्दी लागले. भरपूर प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला न्याहाळतायत पाहतायत. काही चांगला प्रतिसाद मिळतोय. आता 1.9 K म्हणजे जवळजवळ
2,000 प्रेक्षक या स्पर्धेला न्याहाळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर, गोलंदाज सज्ज झालाय. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज, राईट आर्मचा मारा, काय चांगलं बीट केलंय. वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता आणि अशा रीतीने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला गेलाय. धाव संख्या आहे ती स्थिर. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 23 धावा, 2 चेंडू प्रभावी टाकलेत आणि म्हणूनच त्याला मोटिवेट करण्याचं काम करतायत त्यांच्या इतर सपोर्टर्स. सूरज केनी सज्ज. शॉर्ट बॉल, एज लागले. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावांकरता ठोकलेला हा चौकार. वेलकम बाउंड्री. बघितलं अनपेक्षितरित्या बॅटचं एज घेऊन फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधोमध हा चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने निघताना दिसलाय. 4 धाव मिळत आहेत. 4 धावांची धावसंख्या पोहोचली 27. बिनबाद 27. हम किसी से कम नाही. चुकीच्या कॉमेंट्स मी युट्यूबच्या माध्यमातून पाहिल्या होत्या की उत्तन संघ कमजोर आहे गोरसई फॅन यांच्या माध्यमातून. मात्र तसं काही करू नका. क्रिकेट हे क्रिकेट आहे मित्रांनो. शॉर्ट बॉल आणि या चेंडूला पूल केलंय. शॉर्ट ऑन पूल. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रात. बघता बघता दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. चित्याच्या वेगाने या 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्येत बदल होत असताना धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 55 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या झाली ती 29. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. 20 चेंडू 26 धावा, 26 धावा 20 चेंडूत. तरी सुद्धा चीरअप केला जातोय कारण विश्वास हा फार महत्वाचा आहे. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत. या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतायत. म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत हा मॅच सोडू नये. विकेटचं होतंय पतन. हा लागलाय पहिला धक्का. 1 गडी बाद. रॅमसन नावाचा खेळाडू बाद केला जातोय. 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या लागली ती 29 धावा. आता जर स्थिती आपण जाणून घेतली तर 19 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. 19 बॉल रिमेनिंग अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अण्णा स्मृती चषक 2022. आळसात वाजली ही रिंग तिच्या पिरमाची, मनाला काही सुचना. डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची, डोळे उघडून दिसना. तेव्हा तू एकदा ऐकशील का. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 1 गडी बाद 29 धावा. शेवटचा बॉल असेल. सूरज केने याला अखेरकार हे यश मिळतंय. शेवटचा बॉल. नवीन फलंदाज गेलाय ग्लेन बने. सरळ बॅटचा वापर केलाय. काय चांगला टान्स फुटवर्क बघायला मिळालं. 1 धाव मिळाली उजव्या हाताच्या फलंदाजाला आणि याचबरोबर षटकाची झाली समाप्ती. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उत्तन संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 30 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स मैदानाच्या आत धाडलं जात आहे कारण 3 षटकांमध्ये ड्रिंक्स हे फार महत्वाचं आहे. ही युनिटी फार महत्वाची आहे. जसे हे सर्व खेळाडू एकत्रित आलेत. काय झालं 18 बॉल मध्ये 25 धावा जरी हव्या असल्या तरी आपल्याकडे असलेली गुणवत्ता, आपल्याकडे असलेली युनिटी ही आपल्याला मजबूत करेल. हेच दृश्य मैदानाच्या आतून आपल्याला जय बजरंग गोरसई बी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 18 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. बॅटिंग समरी जर आपण बघितली तर जस्टिन हा 7 बॉल मध्ये 6 धावसंख्येवर खेळतोय. रॅमसन यांनी 10 बॉल मध्ये 22 धाव बनवल्या आहेत आणि ग्लेन बने ज्यांनी 1 बॉल मध्ये 1 धाव बनवून तो नाबाद आहे. जॉय 11 गोरसई हा संघ इथे उतरलाय कारण बघितलं तर जॉय 11 पाय
जय बजरंग गोरसई बी संघाचे खेळाडू या संघाच्या माध्यमातून आपल्याला खेळताना दिसत आहेत. ग्लेन बने टेनिस विश्वातील एक नामांकित असा हिरा आहे. त्याच्या शरीर रचनेवर तुम्ही जाऊ नका, कारण मीरा भाईंदर प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये त्याला आपण बघितलं होतं आणि त्या पहिल्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा किताब पटकावला होता या खेळाडूने. अनेक गोलंदाजाला त्यांनी चिंधड्या उडवून दिल्यात, अशी विस्फोटक खेळ केलेत. सूरज केने 2 षटकांमध्ये 13 धावा देऊन एक सफलता तो प्राप्त करतोय. इकॉनॉमी जर आपण बघितला तर 6.50 च्या सरासरीने त्याने धावा खर्च केल्या 13. पवन केने ज्याच्याकडून आपण बघितलं तर एका षटकामध्ये 17 धावा मोजल्या गेल्यात, विकेट्स त्याला मिळाली नव्हती. आणि आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय कपिल केने. अतिशय चांगला हा संघ आहे, जास्तीत जास्त पारितोषिक पटकावणारा हा संघ आहे. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी 11 बाईक ज्याने मिळवलेत, मात्र माझ्याकडे असलेल्या क्षमतेचा योग्य तो वापर मी करतोय. ग्लेन इज ऑन फायर. 6 धावा. शिट्टी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर. या 6 धाबांची धाव संख्या पोहोचली जाते ती 36 वर. 1 बाद 36 धावा. ग्लेन बने 2 चेंडूंमध्ये 7 या धावसंख्येवर खेळतोय. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. 17 बॉल रिमेनिंग्स अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये सुरू असलेले हे घमासान तुम्ही निहाळतायत. गोलंदाज तयार. कपिल याचा हा बॉल इनसाइड आउट करून उचललाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आता तो कोणती चूक करत नाही आणि बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मध्यभागी येऊन हा अप्रतिम झेल टिपतोय. विकेटचं पतन गॉन. अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर. 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 शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून. काय आता ग्लेन बने बाद झाल्यानंतर दबाव येईल, चर्चा तर होतच राहील, कारण स्थिती अशी निर्माण झालीय 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत. त्या आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत 19. एस्टल नावाचा हा विस्फोटक खेळाडू आलाय. आगरी कोळी प्रीमियर लीग ही नुकताच गोडदेव भाईंदर या परिसरामध्ये पार पाडली होती आणि त्या स्पर्धेमध्ये अमित पॅकर्स घोडबंदर संघाच्या माध्यमातून हा क्रिकेटपटू खेळताना दिसला. ज्या क्रिकेटपटूने चांगलं कमालीचं प्रदर्शन केलं होतं, आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची निवड झाली होती, तो विस्फोटक खेळाडू गेलाय मैदानाच्या एस्टल. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. 16 चेंडू 19 धावा. कपिल दुसऱ्या चेंडूवर यश प्राप्त करतोय. पहिल्या चेंडूवर त्याला जरूर चोप बसला. आता डावऱ्या हाताचा खेळाडू स्ट्राईक इन कडे. ओहो, ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयास होता. मॅच मध्ये काय हा परतीचा प्रवास असेल या चेंडू नंतर. 3 चेंडू त्यांनी टाकले. 3 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्यात. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 19 धावांची गरज. पुढचा बॉल बॅकफुटला गेला. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला वळवलंय. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धाबेवर संतुष्ट व्हावं लागतं या खेळाडूला. जॉय 11 पाये जय बजरंग गोरसई बी संघाचे खेळाडू ज्या संघामध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध विपक्ष टीम तुम्ही पाहताय ती उत्तन बॉयज उत्तन. आणि उत्तन बॉयज उत्तन संघाला जिंकण्याकरता लक्ष आहे 55 या धावसंख्येचं. 14 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. कपिल केने 4 चेंडूंमध्ये 7 धावा देऊन एक सफलता प्राप्त करतोय. ब्रिलियंट बॉलिंग. स्लोवर वन. संत गतीचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू. अगोदरच पावित्रा घेतला होता. अगोदरच मैदानातून तलवार काढली होती. वार काय करता आला नाही या खेळाडूला. हा डॉट बॉल.
13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बीट केले ॲस्टल या खेळाडूला. फिटनेस पासून थोडासा फिटनेस दाखवण्याकरता आपल्याला कमी पडताना दिसतोय फलंदाज ॲस्टल. आता 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धाव संख्येचा पाठलाग करत असताना उत्तन बॉईज उत्तन संघाची धाव संख्या झालेली आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 9च्या सरासरीने 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा होतील काय, शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. शंका इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अण्णा स्मृती चषक 2022. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय. मालजीपाडा वसई तालुक्यातील सुंदर असं गाव आणि मालजीपाडा गावातील नागोबा क्रिकेट मैदानावर सुरू असलेला घमासान. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जॉय 11 पाये म्हणजेच गोरसई बी संघाविरुद्ध फलंदाजी करताना 18 धावांची आवश्यकता उत्तन बॉईज उत्तन संघाला. IPL धून वाजली जाते. 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये जर परतीचा प्रवास केला गोरसई संघाने तर पुढच्या मॅच करता तो चांगला फिट राहील आणि इतर संघ थोडेसे दचकून राहतील. पुढचा बॉल 12 बॉल 18 धावांची गरज. सलीम उडान क्षेत्रामध्ये चेंडू खेळ आहे. 1 धाव पूर्ण केली. दोघांमध्ये चांगले कॉलिंग. ओव्हर थ्रो होतोय, खराब फेकी होतोय आणि त्या फेकीचा फायदा उचलताना 3री धाव सुद्धा पूर्ण होतोय. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी फलंदाजाने व्यवस्थित अद्यावत केल्यात. त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला झालाय. धाव संख्या झाली उत्तन संघाची 2 गडी बाद 40. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 15 धावा, 15 धावा 11 चेंडूत. आणखीन एखादा ब्रेक थ्रू मिळून दिला तर आत्मविश्वास वाढू शकेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. थोडस चांगला खेळ दाखवावा लागेल. आज भावेश पवार नसला तरी चांगला खेळ करणारे खेळाडू आपल्याला या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. पुढचा बॉल खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू जातोय ऑफ साइडला. पॉइंट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते लेग वाईच्या स्वरूपात. या एका धावेनिशी धाव संख्येत बदल होतोय आणि धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 51, 41, 41. आता फक्त 14 धावांची गरज आहे. 14 धावा आवश्यक आहेत. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. बोनी मुंबईकर आम्हाला म्हटला होता, आम्ही त्याला प्रश्न केला होता की भावेश पवार समोरच्या संघामध्ये आहेत. त्यावेळेस त्याने आम्हाला उत्तर दिलं, पवन केने असो भावेश पवार असो आमचे सर्वोत्तम कामगिरी आज आम्ही करणार आहोत. हा चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. 2री धाव घेतली जाईल असं मला वाटतंय आणि बघता बघता ओव्हर थ्रोचा फायदा उचलताना 3 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. दोन्ही खेळाडू सक्षम बुद्धिमत्तेचा वापर करतायत. 2 वेळा 3 धावा मिळत आहेत. काय चांगला नजारा बघायला मिळाला. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज आहे. धाव संख्या पोहोचली जाते ती 44 वर. स्कोर मूव्स ऑन 44. 44 धावा. गडी बाद झाले 2. उत्तन विरुद्ध जॉय 11 पाये म्हणजेच गोरसई बी संघाचे खेळाडू खेळतायत. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. दोन्ही खेळाडूने आता सतवलंय प्रतिस्पर्धी संघाला, फिल्डिंग करणाऱ्या संघाला आणि तो प्रश्न आता पडलाय. राहुल केने गोलंदाजी मार्गावर.
3 चेंडूंमध्ये त्यांनी 7 धावा मोजल्यात. 9 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. स्ट्राईक इन कडे ॲस्टल, ज्याच्या बॅट मधून अजूनही एकही मोठा फटका आला नाही. आवश्यकता जशी असेल तसा खेळ करणं फार गरजेचं आहे. 9 चेंडू 11 धावा. पुढचा बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं ऑस्ट्रेलियाचं. 1 धाव त्यांनी वेगाने पूर्ण केली आणि दुसऱ्या धावे करता सुद्धा चपळता दाखवताना 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा नजर टाकूया. आम्हाला स्कोअर बोर्ड स्पष्ट दर्शवतोय. 2 धावेनिशी धावसंख्या झाली ती 46 धावा 4.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे ज्यात बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते आणि मेहनत करावी लागेल इथे असलेल्या या संघाला. बघितलं आपण 2 बॅट्स मैदानाच्या आत घेऊन येतोय बोनी मुंबईकर. एक स्टार खेळाडू आहे, चपळ यष्टीरक्षक आहे. कारण बऱ्याचशा खेळाडूंचा असे समज होते की मी ह्या स्टिकर लावल्यानंतर चांगला परफॉर्मन्स देऊ शकतोय. बरेचसे स्टिकर आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक बॅट्सवर. ए विनर्स, म्हात्रे ब्रदर्स, MB स्पोर्ट्स, सानवी स्पोर्ट्स असे काही स्टिकर आपण बॅट्सवर बघत असतोय. पुढचा बॉल चेंडू जातोय फाईन लेग. बघितलं आपण बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये आणि जिथे यष्टीरक्षक तैनात आहे. या चेंडूने दबाव येईल काय, कारण 5व्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. आता 5व्या षटकातील शेवटचा बॉल असेल. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. उत्तन बॉईज उत्तन संघाला. गेविन फर्नांडिस हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढले असतील. दगदग दगदग सुरू असेल, कारण चांगला खेळ मैदानाच्या आतून होताना दिसतोय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीत जास्त बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. वेळ वाया जाईल असं काही करू नका, ही नम्र विनंती असेल या संघाला. टाइम इज मनी. याआधी आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये टिवरी स्पोर्ट्स तिवरी संघाचा पराभव केला मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने. पुढचा बॉल, हा बॉल फार महत्वाचा असेल. चेंडूला खेळला जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. बघता बघता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि 3री धाव घेण्याचं त्यांचं ध्येय आहे. ही 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेनिशी धाव संख्येत बदल होतोय. विकेटचं पतन तर झालंय. 2 धावेनिशी धावा झाल्यात त्या 48 धावा. 5 षटकांची झाली समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उत्तन बॉईज उत्तन संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रोकायच्या आहेत त्या 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. 7 धावा 6 चेंडूंमध्ये. काय गोरसई संघ कमबॅक करेल जो आज जॉय 11 पायस या नावाने खेळतोय, किंवा प्रतिस्पर्धी संघ उत्तन संघ वरचढ ठरेल? हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. तुझ्या नोकरांनी या पुरी आज भारावली. वसावारीचा घेतला पावलांनी या भवाळवंती तुझी सावली. गळा भेट घेणारी निघाली. पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्गावर कपिल केने नावाचा गोलंदाज आलाय. कारण या स्कोअर बोर्डवर मला सूरज केने, पवन केने, कपिल केने, राहुल केने हे खेळाडू पाहायला मिळाले. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इन कडे फलंदाज ॲस्टल. मिडलिंग आतापर्यंत ॲस्टल याला करता आलं नाही. 4 चेंडू तो डॉट खेळलाय. गॉडसन टिका नावाचा खेळाडू आलाय. तो सुद्धा सुंदर असा खेळाडू आहे. UCPL उत्तन चौक प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तो गाजला होता. आज ब्रेसवेल गोविंद हे सुद्धा उत्तन संघाच्या बाजूने इथे उपस्थित झालेत, दाखल झालेत. कारण MBC बॉस या संघाचा संघ मालक म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. ब्रेसवेल गोविंद त्यांचं आम्ही स्वागत करतोय. 6 बॉल आणि 7 धावांची गरज.
एस्टेल नावाचा खेळाडू, एस्टेल याने उडवलाय लांब लचक, हा आलाय षटकार, 6 धावा. या 6 धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली, धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 54. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 1 धावेची गरज आहे. गोरसई संघाला पराभवाच्या छायेमध्ये मी सर्वप्रथम 2017-18 RFC ट्रॉफी कामनमध्ये पाहिलं होतं, ज्यावेळेस मोफास वसईपटा संघाने एका षटकामध्ये 5 धावांची गरज असताना त्या 5 धावा गोरसई बी संघाला पूर्ण करून दिल्या नव्हत्या आणि मी त्या मॅचचा साक्षीदार आहे. आणि आता या मॅच मध्ये सुद्धा पराभवाच्या छायेमध्ये जाईल काय, उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप केलाय आणि अशा रीतीने विजयाचा स्वाद चाखलाय तो उत्तन बॉईज उत्तन संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम उत्तन अँड हार्ड लक जॉय 11 पाये गोरसई बी. चांगला मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय. एका बाजूला आपण बघितलं तर हे लक्ष होतं 55 धावसंख्येचं आणि या लक्ष्याचा पाठलाग केला गेलाय तो 5.2 चेंडूंमध्ये. गॉडसन हा आला होता, त्याच्यानंतर रॅमसन, जस्टिन, ग्लेन, एस्टल हे खेळाडू आता चमकलेले दिसले. मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 38 धावा आल्यानंतर गोलंदाजाने चमत्कार दाखवला. 2 षटकांमध्ये 3 गडी बाद केले आणि 3 गडी बाद करताना फक्त 3 धावा दिल्यात. काय चांगली गोलंदाजी केले, उत्तम दर्जा गोलंदाजीचा दाखवला. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर मेलबॉर्न, इज द मॅन ऑफ द मॅच. याआधी मी विनंती करेन सूरज केने या खेळाडूला, ज्यांनी लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकण्याचा पराक्रम केलाय, त्याच्याकरता 1000 रुपयाचा पारितोषिक सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील